थोडक्यात असं सांगायचं आहे की आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा असतो. कारण आपण जसं पाहू तसं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणजे निगेटिव्ह वेळेने गेला तर निगेटिव्ह घडेल आणि पॉझिटिव्ह वेळेने गेला तर पॉझिटिव्ह घडेल. तुम्ही माझ्या कवितेला सादर करतो. जीवन म्हणजे नेमके काय असतं? जीवन म्हणजे नेमके काय असतं? निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आणि जन्म मृत्यू मधलं अंतर असतं. भाऊ बहीण आई बाबा आणि मित्राचं नातं घट्ट टिकवायचं असतं. जीवन म्हणजे नेमके काय असतं? ऊन आणि सावलीसारखं सुख दुःख आपला पाठीमागे असतं. खरं तर दुःख हे नेमकं कोणाला नकोस असतं. परंतु दुःखाशिवाय सुखाची किंमत कळणं शक्य नसतं. जीवन म्हणजे नेमके काय असतं? उगवत्या सूर्यकिरणांमुळे स्वप्नरूपी फुलाचं भरलेलं सुंदर जग असतं. नको ठेवू आशा होईल दुराशा. निस्वार्थपणे काम करणं हे आपलं कर्तव्य असतं. जीवन म्हणजे नेमके काय असतं? भटकलेल्या जीवनामध्ये मिळालेला गुरु शिष्यांचा अनमोल संवाद असतो. मोठ्यांचा आदर लहानांना मार्गदर्शन करणारं संस्कृतीचं कोड असतं. जीवन म्हणजे नेमकी काय असतं? स्वतःचा विचार न करता दुसऱ्यावर केलेलं सुंदर प्रेम असतं. दोन जीवांच्या मिश्रणामुळे मिळालेलं एक जीवनदान असतं. जीवन म्हणजे नेमकी काय असतं? जिथे माणूस हा रडता हसतो तर कधी कधी हसताही रडतो. तेथे माणसाच्या स्वप्नांना अजिबात परिसीमा नाही. मागेल तो जे ते सारे मिळेल याची शाश्वती नाही. जीवन म्हणजे नेमकी काय असतं? आलेल्या संकटांना कोलमोटून जाणं हे खरं उत्तर नसतं. हसून सामोरे जाणं हसता दुःखाला दूर लोटून देणं हे खूप गरजेचं असतं. जीवन म्हणजे नेमके काय असतं? एकदा मिळालेली संधी परत मिळणं शक्य नसतं. मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजेच योग्य पाऊल उचलणं असतं. शेवटची ओळ अशी मित्रांनो, जीवन म्हणजे नेमकी काय असतं? आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या हातात नसतं तर शेवट नक्कीच आपल्या हातात असतो. कारण माझ्या मते नियती आपल्याला नाही, आपण नियतीला लिहित असतो. धन्यवाद.